हो, घरामध्ये सुद्धा पती पत्नीने चांगलं वागलं पाहिजे, निदान चांगलं वागलं पाहिजे का नाही, एकमेकाला समजून घेतलं पाहिजे. कारण पती पत्नी म्हणजे मोटरसायकल आहे. काय काय मोटरसायकल आहे का नाही. पुढचं चाक म्हणजे पती आणि मागचं म्हणजे पत्नी. पुढचं नवरा आणि मागचं, पण मागचं चाक जरा भाऊ खात. त्यांना किती हसू आलं बघा. त्यांच्या मनातलं बोललो फक्त, एवढंच केलं. थोडा इको कमी कर दादा. मागचं चाक थोडं भाव खातं, कारण मागच्या चाकाला असं वाटतं चैन कुठल्या चाकाला आहे, मागच्या चाकाला, म्हणून ते भाव खातं. पण मला आजच्या या व्यासपीठावरून, या स्टेजवरून एवढंच सांगायचंय मागच्या चाकाला, की तुम्ही भाव खायची गरज, कारण हँडल पुढच्या चाकाला आहे ना. वय टाळकरी मंडळी, पुढचं चाक खड्ड्यात गेलं, मागचं अहो खड्ड्यातच जाणार ना. मग बॅलेन्स महत्वाचा नाही का, समतोल असावा. मी तर नेहमी कीर्तनात सांगतो, बायको अशी असावी की तिने नवऱ्याकडे कधीच काय मागू नये. आता तरी खुश व्हा, ते मायाकच बघतात. बायको अशी असावी की तिने नवऱ्याकडे कधीच काय मागू नये, पण नवरा असा असावा तिला कधी मागण्याची वेळच येऊ देऊ नये. तुम्ही बघितलं का टाळ्या कुठं वाजल्या फक्त. बॅलेन्स महत्वाचा आहे. मग सांगितलं समतोल असावा. प्रेमाने राहा महाराज. काय आयुष्य पुन्हा नाही महाराज, एकदा भेटले नशिबाने. हो, प्रेमाने राहिलं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे. थोडक्यात चांगलं बोललं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे. आपल्याला वागायचं कळत नाही महाराज, बोलायचं कळत नाही महाराज. काय बोलतो आपण महाराज. एक जण जेवायला बसला आणि नेमकी त्याच दिवशी त्याची सासूबाई आली आणि ते काय करत होता, जेवत होता. आणि जेवताना तो म्हणला आपल्या बायकोला, वै ग आज भाजी मामीने केली काय ग. काय म्हणला, भाजी मामीने केली काय ग. बायको किचन मधूनच बाहेर पडत आली, म्हणली बाया तुम्हाला कसं काय कळलं, भाजी माझ्या आईनीच केली पण तुम्हाला कसं काय कळलं. तो म्हणतो किती सोपं आहे, रोज भाजीमध्ये काळा केस निघायचा, आज पांढरा केस निघाला. आपल्याला बोलायचं कळत नाही, थोडंच बोलणार पण झटकाच. चांगलं बोललं पाहिजे का नाही माणसाने. लय अवघड असतं महाराज. आम्ही कीर्तनाला फिरतो, असे भेटतात महाराज. हो, माग मी कर्नाटकमध्ये कार्यक्रमाला गेलो आणि कार्यक्रम झाला, मी खुर्चीवर बसलो. एक जण माझ्या जवळ आला, पाया पडला, खिशातून 500 रुपयाची नोट काढली आणि माझ्या पायावर ठेवली. मी म्हणलं हे नोट कशासाठी. तो म्हणतो महाराज ही नोट कुठंच चालत नव्हती. म्हणलं कुठंच चालत नाही ती इथं चालन काय. म्हणजे असे लोक असतात महाराज विचित्र. तर कसं वागायचं बोलायचं कळत नाही महाराज. आणि परमार्थामध्ये माणसाचं चालणं बोलणं राहणं उठणं बसणं वागण्यात बदल झाला पाहिजे. बघा, एखादा अभंग म्हणता नाही आला तरी चालेल, एखादी चाल म्हणता नाही आली तरी चालेल, एखादा बोल कमी वाजवता आला तरी चालेल, पण परमार्थामध्ये आचरण सर्वात महत्वाची गोष्ट आहे महाराज. आचरण जीवनामध्ये फार महत्वाचे. चांगलंच वागलं पाहिजे महाराज. हो, आपले कर्म चांगले पाहिजे आणि चांगलं सांगा एकमेकाला, वाईट उपदेश करू नका. कधी कधी आपण चांगलं सांगतो पण लोक दुसराच अर्थ घेतात. कीर्तनातून एखादी गोष्ट जर सांगितली आपण, मी एका कीर्तनात म्हणलो जसं पेराल तसं उगवेल. आता या वाक्यात काही चुकीचं आहे मला सांगा. जसं पेराल तसं उगवेल. कीर्तन झालं, मी खुर्चीवर बसलो. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही नुसतंच खुर्चीवर बसता. आता खुर्ची आल्यावर खुर्चीवर बसणार ना. खुर्चीवर बसलो, एक जण माझ्या जवळ आला, मला म्हणला महाराज तुम्ही हे बोललेच का. म्हणलं काय बोललो. तो म्हणला जसं पेराल तसं उगवेल. म्हणलं यात चुकीचं काय. प्रमाणे शुद्ध बीजा पोटीन फळे रसाळ गोमटी, जे पेराल तेच उगणार ना. तो म्हणला महाराज साप चुकीचं आहे. म्हणलं कसं काय. तो म्हणला शेंगदाणा पेरला, शेंगदाणा टरफालं आलो कुठून. अरे म्हणलं टरफलाच्या आतमध्ये शेंगदाणा आहे ना. तो म्हणतो नाही 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 नाही, जे पेराल अहो माझी अकलच बंद झाली, मला कळणीच काय चाललंय. अहो तो मला हलूच देईनी. मी म्हणलं तुला उत्तर पाहिजे ना,
देतो पण फुकट नाही देणार. मला घरी चहा प्यायला नाही. गेलो घरी चहा प्यायला, त्याला म्हणलं फक्त चहा आण, बाकी काय आणू नको. त्याने कपात चहा आणला. म्हणलं अरे फक्त चहा. ज्याला समजलं नाही त्यांनी डबल महाप्रसाद. तो म्हणला महाराज फक्त चहा आणलाय, खारी टोस बटर काही नाही. अरे म्हणलं फक्त चहा, कप नाही. तो म्हणला महाराज कपाशिवाय कुठे चहा असतो का? म्हटलं बावळा टमाटर फलाशिवाय कुठे शेंगदाणा असतो. तर मला महाराज तुमच्या कुठं नादी लागतं. म्हणलं तुला पहिली अक्कल नव्हती का? मग असे लोक असतात महाराज, आपण एक सांगितलं का दुसरंच करतात महाराज. म्हणून परमार्थामध्ये चांगलं बोला, चांगलं वागा, कर्म चांगलं ठेवा. माणसाचं कर्म कसं पाहिजे? चांगलं पाहिजे महाराज, चांगलं वागलं पाहिजे. जसं कर्म करणार तसं फळ भेटणार महाराज. देवाची भक्ती करा, देवाला जी आवडती ती भक्ती करा महाराज. कुठली आवडती? हे जी थोर भक्ती आवडते देवा, हे जी थोर भक्ती आवडते देवा, हे जी थोर भक्ती आवडते देवा, हे जी थोर भक्ती आवडते, 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 हे जी थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची ठेविले आनंद दैसेचे राहावे, ठेविले आनंद दैसेचे राहावे. संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची ठेविले आनंद दैसेची राहावे, ठेविले आनंद दैसेची राहावे. देवाला कोणती भक्ती आवडते? संकल्पावी माया संसाराची. कोणत्याच साधू संतांनी संसार सोडून द्या आणि असंच फिरा सांगितलं नाही. संसारावरचं जे थोडं प्रेम आहे ते कमी करा, देवाच्या चरणी वळवा. हीच आवडती भक्ती आहे महाराज, आणि ती भक्ती आपण केली पाहिजे. आपण भक्ती करतो नाही असं नाही, पण देवाला जी आवडती ती करत नाही. आपली भक्ती म्हणजे आंधळी भक्ती. कशी कशी? आंधळी भक्ती, निव्वळ आंधळी भक्ती. त्याला काही तथ्यच नाही महाराज. कसं सांगू का तुम्हाला? कढीपत्ता माहितीये का महिला मंडळ? अहो कढीपत्ता एवढं माहितीये का? पण आता बोलत जायचं. आपली भक्ती कशी सांगतो तुम्हाला? आपली भक्ती झाडावर असा हिरवागार काय? कढीपत्ता. तोडला, जुडीत बांधला आणि बाजारात विकायला आणला काय? कढीपत्ता. एका बाईने 2 रुपयाला विकत घेतला काय? कढीपत्ता. रिक्षात घरी आलं कोण? तरी कोणतरी म्हणलंच कढीपत्ता. कढीपत्त्याला वाटलं बरं आहे बाबा, झाडाला लटकण्यापेक्षा रिक्षात घरी आलो बुवा. पण त्याला माहित नव्हतं पुढं आपल्यासोबत काय होणार आहे. जसं घरी आला, बाईने त्याचे 2-4 भाऊबंद त्याला गाठवले, लसूण. तुम्हाला पण अनुभव आहे वाटतं. कढीपत्त्याला वाटलं बरं आहे बाबा, झाडाला लटकण्यापेक्षा भाऊबंदात बसलोय. पण त्याला माहित नव्हतं पुढं आपल्यासोबत काय होणार आहे. जसं बाईने गॅस पेटवला, कढई घेतली, तेल टाकलं आणि या साहेबांना खाली घेतलं. कोणाला? कढीपत्त्याला. असं वरबडलं, दिलं त्याला टाकून. असं बोंबललं कोण? कढीपत्ता. वा वा वा. कढईच्या बाहेरच पळायला लागला. असं वरून मिरची, ते आउटच झालं. उकळवलं, शिजवलं, जेवण तयार झालं. जेवणारे बसले, ताटं वाढली, जेवण वाढलं. जेवणाऱ्याच्या ताटात पहिला काय आलं? कढीपत्ता. जेवणाऱ्याने पहिलं उचललं, बाजूला टाकलं काय? मग महिला मंडळ आपली भक्ती म्हणजे कढीपत्ता म्हणतात. त्यांच्याच तोंडाने ते कबूल झाले. माझं कामच झालं ना.
आपली भक्तिमय कडीपत्ता, ना प्रॉफिट ना लॉस, काय त्याचं तथ्यच नाही महाराज. अशी भक्ती कामाची नाही ना. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून